ठाणे के किसान नगर मैदान में संकल्प प्रतिष्ठान द्वारा माता जगदम्बे का भव्य आगमन समारोह बड़ी धूमधाम से और भक्ति भाव के साथ संपन्न हुआ। पूर्व विधायक रविंद्र फाटक और जयश्री फाटक के नेतृत्व में निकाली गई भव्य शोभा यात्रा में ढोल नगाड़े, पारंपरिक नृत्य और बाजों की धूम पर भक्तों ने माता के स्वागत में उल्लास मनाया। नवरात्रि महोत्सव की भक्ति में डूबी ठाणे नगरी, जहां माता जगदम्बे के आगमन समारोह का भव्य आयोजन संकल्प प्रतिष्ठान और शिवसेना उपनेता व पूर्व विधायक रविंद्र फाटक के नेतृत्व में किया गया। पिछले 15 वर्षों से किसान नगर मैदान में चैत्र नवरात्रि महोत्सव मनाया जा रहा है, जहां हर वर्ष की तरह इस बार भी भक्तों का अपार जन सैलाब उमड़ा। 30 मार्च से 7 अप्रैल तक चलने वाले इस महोत्सव में माता के दर्शन के लिए श्रद्धालुओं की भीड़ उमड़ी, जो अपनी मनोकामनाएं लेकर देवी के चरणों में उपस्थित हुए। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो। हे 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष किसान नगर वाघा इस्टेट मध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव नवकुंडी यज्ञ हा केला जातो आणि या मोठ्या त्याचा आज देवीचं आगमन होते आणि आगमनाला सर्व म्हणजे इथले किसान नगर वाघा इस्टेट सर्व आपले जे भाविक सगळे उपस्थित आहेत आणि आगमन त्याचं होतं। त्या आगमन एक मोठ्या उत्सवाने आज आगमन केलं जातं आणि नवरात्र उत्सव चैत्र रविवार पासून चालू होती, नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं एक दिवस अगदीच देवीचं आगमन होतंय। म्हणून मी आम्हाला सर्व इथल्या भाविकांना मनापासून आनंद होतोय। दरवर्षी आपण हा कार्यक्रम करत असतो संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून। इथे सर्व नवकुंडी यज्ञ आणि याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात, म्हणून त्यांचं मनापासून आणि आजच्या दिवसाची लोक वाट बघत असतात। तो आजचा दिवस आज आला नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार साहेब आणि आमचं सरकार हे चांगल्या रीतीने महाराष्ट्रात बहुमताने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे छोट्या मोठ्या गोष्टी। पण देवीकडे माझी एवढीच मागणी असेल की या महाराष्ट्राच्या जनतेला सुख आणि समृद्धी देव आणि आनंदात। चैत्र नवरात्र पर्वापासून चालू होते तेव्हा पाडव्याच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देईन आणि मला वाटतं ह्या महाराष्ट्राचे जे सरकार आहे त्या देवीच्या आगमनामुळे चैत्र नवरात्र